कोकण ट्रिप पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मस्तपैकी गणपतीपुळेमध्ये आपली इव्हिनिंग झालेली आहे। इव्हिनिंगचे वाजलेले आहेत 6। आता आपण परफेक्ट सनसेट टाइमला पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो, आता आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर आहोत आणि काय सांगू, सनसेट इतका भारी झालाय ना, त्याच्यासमोर तुमच्या मोबाईलमधले फिल्टर सुद्धा फेल जातील, इतका सुंदर सनसेट झालेला आहे। गणपतीपुळे म्हणजे नवसाला पावणारा बाप्पा आहे। गणपती बाप्पा मोरया म्हणत आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि खरंच सांगते, पहिल्याच नजरेत मन हरून गेलं। आणि तुम्ही बघू शकता, बाहेर मंदिराच्या बाहेर समुद्र दिसतोय तुम्हाला आणि मंदिर तर वाव की एकच नंबर, परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। हे सगळं बघून आम्हाला इतकी मजा आली ना की शब्दात सांगणं कठीण आहे। दर्शन करता करता संध्याकाळ झाली, साधारण 6:30 ते 6:45 वाजले होते। मग आम्ही मस्तपैकी सनसेट एन्जॉय केला आणि समुद्राच्या साईडला बसून तो व्ह्यू पाहिला। समुद्राच्या अगदी जवळ असल्यामुळे मंदिराभोवती वाईब अजूनही स्पेशल वाटतो। एकीकडे बाप्पांचं वातावरण शांत आणि दुसरीकडे लाटांचा आवाज। खरंच हे मंदिर बघताना साधेपणातलं सौंदर्य काय असतं ते कळतं। दर्शन करता करता संध्याकाळ झाली होती, साधारण 6:30 ते 6:45 वाजले होते। आणि मग काय, समुद्रात खेळायचा मोह कोणाला आवरत नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पाण्यात उतरले, फुल मज्जा। मी आणि माझी मम्मी एकदम चिल करत बसलो होतो। समुद्राचा आवाज, थंड हवा, एकदम रिलॅक्स फील होत होतं। तर असा सीन तुम्ही पाहिलाय का? आम्ही पाहिला आहे, पण पाणी बघितलं आणि आमचं कंट्रोलच राहिलं नाही। पहिली लाट आली आणि आम्ही म्हणालो थोडंसं खेळायचे, पण पुढच्या 5 मिनिटात फुल भिजून गेलो। आता रात्रीचे वाजलेले आहेत 8 आणि मस्तपैकी आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालेलो आहोत, कारण भूक तर लागलेली होती। मग आम्ही हॉटेल शोधत शोधत एका मस्त ठिकाणी पोहोचलो। सगळ्यांना भूक लागली होती, पण सगळे वेट मोडमध्ये होते। गरम गरम जेवण आलं, एकदम चटपट। तर आता आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये बसलेलो आहोत। सगळे आपापल्या खुर्चींवरती सेटल झालेले आहेत, पण सगळेच म्हणतात जेवण कधी येणार। टेबलवर बसून फुल वेटिंग मोड चालू आहे। कोणी मेनू बघते, कोणी भूक आवरत बसले, कोणी मोबाईलमध्ये बघत बसले, कोणी एकमेकांकडे आणि बोलण्यात बिझी आहेत। सीन असा आहे की टेबल झालेला आहे फुल, पण प्लेट आहेत अजून एम्प्टी। सगळ्यांच्या चेहऱ्यांवर एकच एक्सप्रेशन, कधी जेवण येणार। पनीर भाजी, मिक्स व्हेज, रोटी, नान, बटर रोटी, राईस आणि शेवटीला मस्त असं स्वीट। तर आमचं जेवण आता मस्तपैकी सुरू आहे, पण घड्याळीत बघितलं तर अरे आधीच 11 वाजलेत। मग ठरवलं बस आता निघायचे पुण्याच्या दिशेने। जेवण संपवलं आणि मग आमचा प्रवास सुरू झाला। काय सांगू, रस्त्यात कधी झोप लागली कळलंच नाही, फुल सायलेंट मोड। आम्ही फायनली 3 वाजता पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत। तर शेवटी आम्ही सुखरूप घरी पोहोचलो आणि अशी आमची कोकण मालवण ट्रिप फुल ऑन मस्तीपैकी कंप्लीट झालेली आहे। कधी कधी बेस्ट प्लॅन हे पण अनप्लॅन असतात आणि ही ट्रिप त्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे। पार्ट 3 पण इथे संपलेला आहे। आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता पार्ट फेवरेट वाटला। अशाच अजून मजेशीर आणि रिअल ब्लॉगसाठी पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।